आज आपण या भागामध्ये पाचवा घटक सबस्टन्स इन द सराउंडिंग्स, देअर स्टेट्स अँड प्रॉपर्टीज हा पाठ या भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत. सबस्टन्स इन सराउंडिंग्स म्हणजे आपल्या सभोवतालचे पदार्थ आणि त्या देअर स्टेट्स अँड प्रॉपर्टीज त्यांच्या अवस्था आणि त्यांचे गुणधर्म काय आहेत ते आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. कॅन यू रिकॉल? मागच्या काही अभ्यासावर आधारित इथे प्रश्न विचारलेले आहेत. नेम द सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस स्टेट्स ऑफ वॉटर. पाण्याच्या 3 अवस्थांची नावं लिहायला सांगितलेली आहेत. स्थायी रूपामध्ये पाणी कोणत्या याच्यामध्ये असतं? द्रव रूपामध्ये आणि गॅसियस स्टेटमध्ये असल्यानंतर पाणी. आता सॉलिड स्टेटमध्ये जेव्हा पाणी असतं तेव्हा त्याचं रूपांतर हे बर्फात होत असतं. सॉलिड स्टेटमध्ये आईस, लिक्विड स्टेट वॉटर अँड गॅसियस स्टेटमध्ये वेपर. नेक्स्ट, चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टन्स, पदार्थाच्या अवस्था आणि त्यांचं अवस्थांतर. या ठिकाणी आपल्याला एक प्रयोग करून बघायचा आहे, ज्यामध्ये टेक अ पीस ऑफ वॅक्स इन अ बाउल अँड हीट देम ऑन अ कॅन्डल ऑर स्पिरिट लॅम्प. एका वाटीमध्ये मेणाचे तुकडे घेऊन आपल्याला त्या मेणाच्या तुकड्यांना मेणबत्तीच्या साहाय्याने किंवा आणखी लॅम्पद्वारे त्याला उष्णता द्यायची आहे आणि जे काही आपल्याला निरीक्षण दिसते त्यावरून आपल्याला काही प्रश्नांची उत्तर या ठिकाणी द्यायचे. हाऊ डू द पीसेस ऑफ वॅक्स चेंज? मेणाच्या तुकड्यामध्ये काय बदल घडून आला? वेन हिटिंग द वॅक्स कन्व्हर्टेड इनटू लिक्विड. नेक्स्ट, व्हॉट वॉज द इनिशियल स्टेट ऑफ वॅक्स? सुरुवातीला मेणाची अवस्था कोणती होती? द वॅक्स इज इन सॉलिड स्टेट, ते स्थायी रूपामध्ये होतं. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डिड इट गेट कन्व्हर्टेड इनटू? हीट दिल्यानंतर, उष्णता दिल्यानंतर त्याचं रूपांतर कशामध्ये झालं? इट इज कन्व्हर्टेड इनटू लिक्विड स्टेट. नाव कीप द सेम बॉईल इन कोल्ड वॉटर, व्हॉट हॅपन्स? आणि परत ते थंड पाण्यामध्ये आपल्याला ठेवायचे, काय घडून येईल? परत त्या लिक्विडचं रूपांतर आपल्याला सॉलिड स्टेटमध्ये झालेलं दिसून येईल. यावरूनच आपल्याला निष्कर्ष काढता येईल, वेन अ सबस्टन्स चेंजेस फ्रॉम वन स्टेट टू अनदर द प्रोसेस इज कॉल्ड चेंज ऑफ स्टेट ऑफ द सबस्टन्स. म्हणजे वेन अ सबस्टन्स चेंजेस फ्रॉम वन स्टेट टू अनदर, जेव्हा पदार्थ एका स्थितीमधून दुसऱ्या स्थितीमध्ये त्याचं अवस्थांतर होतं तेव्हा द प्रोसेस इज कॉल्ड चेंज ऑफ स्टेट ऑफ द सबस्टन्स. या प्रक्रियेला त्या पदार्थाचे अवस्थांतर असं म्हणतात. कॅन यू टेल? रीड दिस लिस्ट ऑफ सबस्टन्स. या ठिकाणी काही पदार्थांची यादी दिलेली आहे. स्पिरिट, कॅम्फर, पेट्रोल, घी, कोकोनट ऑइल, नॅफ्थॅलिन बॉल्स, अमोनियम क्लोराईड. आणि आपल्याला काही या ठिकाणी प्रश्नसुद्धा विचारले. विच वन फ्रीज इन विंटर? आता यापैकी हिवाळ्यामध्ये कोणता पदार्थ गोठेल? आपण पाहतो की कोकोनट ऑइल, जे खोबरेल तेल आहे ते हिवाळ्यामध्ये गोठलेलं आपल्याला दिसून येतं. विच लिक्विड हॅव यू सीन चेंज इनटू अ वेपर? कोणत्या द्रवाचं रूपांतर आपल्याला बाष्पामध्ये झालेलं दिसून येईल? पेट्रोल. अँड विच सॉलिड्स डायरेक्टली चेंजेस इनटू द गॅसियस स्टेट? आणि कोणता स्थायू पदार्थ ज्याचं रूपांतर डायरेक्ट लिक्विडमध्ये न होता वायूमध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं? तर ते आहे कॅम्फर. म्हणजे आपण कापूर जर आपण हीट केलं तर त्याचं रूपांतर डायरेक्ट लिक्विडमध्ये न होता त्याचं रूपांतर डायरेक्ट गॅसियसमध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. व्हॉट डू वी लर्न फ्रॉम दिस? यावरून आपल्याला काय लक्षात येईल?
द स्टेट ऑफ अ सबस्टन्स चेंजेस इफ, पदार्थाची अवस्था बदलते इफ इट इज हीटेड और कूल्ड, पदार्थाला जर उष्णता दिलं किंवा उष्णता काढून घेतलं तर त्याची अवस्था बदलते. एव्हरी सबस्टन्स इन आवर सराउंडिंग्स इज फाउंड इन आयदर सॉलिड, लिक्विड और गॅसियस स्टेट. आपल्या सभोवतालीमध्ये जो पदार्थ आहेत ते एकतर स्थायू परिस्थितीमध्ये, द्रवामध्ये किंवा वायू यापैकी कोणत्या ना कोणत्या स्थितीमध्ये आढळून येत असतात. इन द पास्ट, पूर्वी काय झाले बघा, इन द 19th century, 19व्या शतकामध्ये, द सायंटिस्ट जे विलियर्ड गिब्स शोज दॅट द कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टीज ऑफ ए सबस्टन्स डिपेंड ऑन इट्स फिजिकल स्टेट अँड द अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स इन इट. पदार्थाची वैशिष्ट्ये ही त्याच्या अवस्थांतर आणि कणांच्या संरचनेवर अवलंबून असतात, असं द जे विलियर्ड गिब्स या शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे किंवा दाखवलेलं आहे. नेक्स्ट, या ठिकाणी काही पॉईंट्स आणि त्यांच्या ज्या स्थायू, द्रव आणि वायू त्यांच्या अवस्था, त्यांची उदाहरण, त्यांचं शेप आणि त्यांचं व्हॅल्यूम या ठिकाणी दिलेलं आहे, ते आपण बघूया. एक्झाम्पल्स सॉलिड्समध्ये अ पीस ऑफ आयर्न, लोखंडाचा तुकडा. शेप कसा असतो बघा सॉलिडचा, हॅज अ शेप ऑफ इट्स ओन. स्थायूंना स्वतःचा आकार असतो. व्हॅल्यूम हॅज अ डेफिनेट व्हॅल्यूम, त्यांना ठराविक आकारमान सुद्धा असतं. लिक्विड्स, एक्झाम्पल वॉटर, स्पिरिट ऑइल. शेप, आकार त्यांचा, डज नॉट हॅव अ शेप ऑफ इट्स ओन, त्यांना स्वतःचा आकार असत नाही. इट हॅज अ स्पेसिफिक व्हॅल्यूम, व्हॅल्यूम आकारमान असतं का, तर असतं. आकारमान कसं असतं बघा, डेफिनेट प्रोपोर्शन ऑफ अ कंटेनर, दे ऑक्युपाइज डेफिनेट प्रोपोर्शन ऑफ अ कंटेनर स्प्रेड्स ऑन अ फ्लॅट सरफेस ऑन पोरिंग. म्हणजे भांड्याची एक स्पेसिफिक जागा ती व्यापत असतं, त्यामुळे त्यांना आकारमान प्राप्त होत असतं. ते ज्या वस्तूमध्ये आपण ठेवतो त्या वस्तू तेवढं आकारमान त्या लिक्विडचं होत असतं. नेक्स्ट, गॅसेस, एक्झाम्पल एअर. शेप, आकार, डज नॉट हॅव अ शेप ऑफ इट्स ओन, त्यांना स्वतःचा आकार असत नाही. ऑक्युपाइज ऑल द अवेलेबल स्पेस. आकारमान, व्हॅल्यूम, डज नॉट हॅव अ डेफिनेट व्हॅल्यूम, निश्चित आकारमान असत नाही. ऑन चेंजिंग द प्रेशर ऑन अ गॅस इन क्लोज्ड कंटेनर इट्स व्हॅल्यूम ऑल्सो चेंजेस. अशा पद्धतीनं सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस यांची उदाहरणं, त्यांचा आकार आणि त्यांचं आकारमान याचं वर्णन या ठिकाणी सांगितलेलं आहे. नेक्स्ट पॉईंट, हीट अँड चेंज ऑफ फिजिकल स्टेट, उष्णता आणि पदार्थाचं अवस्थांतर. You have learned that change in the physical state of a substance is an effect of the amount of heat in it. अवस्थांतर हे पदार्थातील उष्णतेचा परिणाम आहे, हे आपण शिकलेलो आहोत. ऑन गेनिंग हीट अँड सबस्टन्स चेंजेस फ्रॉम सॉलिड टू लिक्विड अँड लिक्विड टू गॅस. पदार्थाला जर उष्णता दिली तर त्याचं स्थायूचं रूपांतर द्रवात आणि द्रवाचं रूपांतर हे वायूमध्ये होत असतं. On the other hand, when the substance cools or loses heat, it changes from gaseous or liquid and liquid to solid state. याउलट जर पदार्थ थंड होत गेला किंवा त्यामध्ये उष्णता कमी होत गेली तर वायूचं रूपांतर द्रवात आणि द्रवाचं रूपांतर स्थायूमध्ये होत असतं. चेंजेस ऑफ स्टेट्स या ठिकाणी दाखवलेलं आहे. सॉलिड ऑन हिटिंग इट कन्वर्टेड इनटू लिक्विड अँड लिक्विड ऑन हिटिंग इट कन्वर्टेड इनटू गॅस. When gas cool, it converted into liquid, and liquid cooling, it converted into solid. म्हणजेच सॉलिडला उष्णता दिल्यानंतर द्रवात रूपांतर होतं, द्रवाला उष्णता दिल्यानंतर गॅसमध्ये रूपांतर होतं, गॅसला थंड केल्यानंतर परत त्याचं रूपांतर लिक्विडमध्ये, आणि लिक्विडला जेव्हा आपण फ्रीज करतो, थंड करतो, तेव्हा त्याचं रूपांतर स्थायूमध्ये होत असतं. नेक्स्ट,
Can you tell? Does water change into vapor the moment we place the vessel on a stove? Does water kept in fridge change at once into ice? पाण्यानं भरलं भांडं जेव्हा आपण गॅसवर ठेवतो, शेगडीवर ठेवतो, तेव्हा त्याची लगेच वाफ होते का? अँड डज द वॉटर केप्ट इन फ्रीज चेंज ॲट वन्स इन टू आईस? फ्रीजमध्ये ठेवल्याबरोबर पाण्याचं लगेच बर्फ होतो का? अ स्पेसिफिक अमाऊंट ऑफ हीट मस्ट बी गेनड ऑर लॉस्ट बिफोर द स्टेट ऑफ ए सबस्टन्स कॅन चेंज. म्हणजे पदार्थाला एक विशिष्ट प्रमाणात उष्णता दिली किंवा त्या पदार्थामधील उष्णता काढून घेतली तेव्हाच त्या पदार्थाचं अवस्थांतर होत असतं, त्याची स्थितीही बदलत असते. द चेंज इन द फिजिकल स्टेट इज डिटरमाइंड बाय हाऊ हॉट द सबस्टन्स बिकम्स ऑन गेनिंग हीट और हाऊ कोल्ड ऑन लुजिंग इट. पदार्थाला उष्णता दिल्यानंतर तो किती प्रमाणात गरम होतो आणि त्याची उष्णता काढून घेतल्यानंतर तो किती थंड होतो यावर त्या पदार्थाचं अवस्थांतर जे आहे त्या अवलंबून असतं. हाऊ डू वी टेल हाऊ हॉट ऑर कोल्ड अ सबस्टन्स इज? एखादा पदार्थ किती थंड आहे किंवा किती गरम आहे हे आपण कशाच्या आधारावर सांगू शकतो? द टेम्परेचर अँड अ थर्मामीटर. तापमान व तापमापी. वेन अ सबस्टन्स गेट्स हीट इट बिकम्स वॉर्म अँड देन हॉट. जेव्हा पदार्थाला आपण उष्णता देतो तेव्हा तो पदार्थ सुरुवातीला काय होतो? गरम होतो आणि नंतर अतिशय तापतो. वी पुट आवर हँड आवर फिंगर इन द वॉटर टू जज हाऊ हॉट इट इज. आपण त्या पाण्याचा अंदाज घेण्यासाठी त्यामध्ये आपण आपलं बोट बुडवून ते चेक करण्याचा प्रयत्न करतो. बट दॅट इज नॉट ॲन ॲक्युरेट मेजर. परंतु हे जे आपण तपासतो ते ॲक्युरेट मेजरमेंट आहे का? नाही. बिसाइड्स इफ द सबस्टन्स इज व्हेरी हॉट वी कुड गेट स्कॅल्ड. आणि याउलट जर एक पदार्थ जास्तच गरम असेल तर आपल्याला पोळण्याची शक्यता असते किंवा भाजण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे ॲक्युरेट मेजरमेंट करण्यासाठी काय करता येईल ते बघा. अ थर्मोमीटर इज यूज्ड टू मेजर टेम्परेचर. यासाठी तापमान मोजण्यासाठी तापमापीचा वापर केला जातो. डिग्री सेल्सिअस इज द युनिट ऑफ मेजरिंग टेम्परेचर. तापमान मोजण्यासाठी डिग्री सेल्सिअस या एककाचा वापर केला जातो. तापमान हे डिग्री सेल्सिअसमध्ये मोजलं जातं. देर आर सेव्हरल टाईप्स ऑफ थर्मामीटर्स अवेलेबल नाउअडेज. डिजिटल थर्मामीटर्स आर फ्रिक्वेंटली युज्ड. सध्याच्या काळामध्ये डिजिटल तापमापीचा सुद्धा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. नेक्स्ट पॉईंट, लेट अस ट्राय दिस. या ठिकाणी आपल्याला काही कृती करून बघायला सांगितलेली आहे. यामध्ये टेक अ थर्मामीटर फ्रॉम द लॅबोरेटरी. आपल्याला एक थर्मामीटर घ्यायचा आहे. द बल्ब ॲट इट लोअर एंड इज फिल्ड विथ मर्क्युरी. ज्यामध्ये त्याच्या ज्या थर्मामीटरमध्ये खालच्या भागामध्ये काय भरलेला असतो? मर्क्युरी म्हणजे पारा भरलेला असतो. आणि तो थर्मामीटर आपल्याला घेऊन काही प्रयोग या ठिकाणी करायला सांगितलेले आहेत. या ठिकाणी द थर्मामीटर इन वॉटर so that the bulb is completely immersed in the water and read the temperature of the water. काय करायचे आपल्याला? थर्मामीटर घेऊन त्या थर्मामीटरला आपल्याला पाण्यामध्ये कम्प्लिटली बुडवून ठेवायचं आहे आणि आपल्याला त्याचं तापमान आपल्याला नोंद करायची आहे. रिपीट द ॲक्टिव्हिटी टेकिंग सम हॉट वॉटर इन वन वेसल्स अँड कोल्ड वॉटर ऑर आईस इन अनादर. आपल्याला ही कृती एका पातेल्यामध्ये गरम पाणी आणि एका पातेल्यामध्ये थंड पाणी घेऊन करायची आहे आणि त्याचं तापमान नोंद करायचं. आय नोट द टेम्परेचर. या ठिकाणी काही उदाहरणं दिलेली आहेत आणि त्यांचं तापमान दिलेलं आहे. सम एक्झाम्पल्स अँड टेम्परेचर. बॉइलिंग वॉटर, जे उकळतं पाणी आहे, किती डिग्री सेल्सिअसला उकळतं बघा? 100 डिग्री सेल्सिअस, 100 डिग्री सेल्सिअस. 100 डिग्री सेल्सिअस तापमानाला पाणी उकळतं. फ्रीजिंग वॉटर, गोठणारे पाणी, म्हणजे पाणी कधी गोटायला चालू होतं बघा? 0 डिग्री सेल्सिअस. एअर, हवा, इन विंटर नाईट,
हिवाळ्याच्या रात्रीमध्ये बिलो 15 डिग्री सेल्सिअस. इयर इन समर आफ्टरनून, उन्हाळ्याच्या दुपारी अबोव 35 डिग्री सेल्सिअस. इनसाइड अ फ्रीजमध्ये बिलो 5 डिग्री सेल्सिअस. अँड इनसाइड द फ्रीजर बिलो -80 डिग्री सेल्सिअस. फ्रीजरमध्ये -18 डिग्री सेल्सिअस तापमान असतं. बॉडी टेम्परेचर नॉर्मली आपल्या शरीराचं जे तापमान आहे ते 37 डिग्री सेल्सिअस असतं, सुमारे अप्रॉक्सिमेटली 37 डिग्री सेल्सिअस इतकं आपल्या शरीराचं तापमान असतं. या ठिकाणी आपण प्रयोग करत असताना अशा प्रकारे कृती केली पाहिजे हे सुद्धा या ठिकाणी दर्शवण्यात आलेलं आहे. अशी कृती बरोबर यासारखी कृती आपण करता कामा नये.